तर नांदेडमधील भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण आज एका गावात गेले। मात्र मराठा आंदोलकांच्या विरोधामुळे त्या गावातून चव्हाणांना काढता पाय घ्यावा लागला। नेमका काय घडलं पाहूया हा रिपोर्ट। नांदेड लोकसभा प्रचारावेळी भाजप नेते अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांच्या रोषाला तोंड द्यावं लागलं। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या कोंढा गावात चव्हाणांचा दौरा होता। भाजपचे नांदेडमधील उमेदवार प्रतापराव चिखलीकरांच्या प्रचारासाठी ते गावात आल्याची माहिती गावकऱ्यांना मिळाली। मात्र त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवत घोषणाबाजी केली। आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली, पण घोषणाबाजी आणि आंदोलकांचा रोष पाहून अशोक चव्हाणांना गावातनं काढता पाय घ्यावा लागला। सत्याचा माज हा सत्याचा माज हा सत्याचा माज हा सत्याचा साहेब बोलायचा अधिकार आहे, आम्हाला बोलायचा अधिकार आहे। तुम्ही बोलू द्या पाहिजे होता आम्हाला साहेब, तुमच्यामुळे प्रत्येक वेळेस साहेब बोलू द्या पाहिजे होतं, फक्त आम्हाला प्रश्न मांडू द्या पाहिजे होता। घडलं काहीच नाही, काय घडलंय? घडलं काहीच नाही। ठीक आहे, काही लोकांनी नारेबाजी केली असेल तर करू द्या, तर काही माझं काही म्हणणं नाही आहे। परंतु निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे। आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थच आम्ही काम केलेलं आहे। काही मोजकी राजकीय पक्षाची माणसं आहेत की काही समाजाचा जरांगेपटाने स्पष्ट केलं आहे की आम्हाला कुठलं राजकारण करायचं नाही, त्याच्यामुळे तो विषय निर्माण होत नाहीये। ही चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोक दुर्दैवाने करत आहेत, हा त्यातला खरा भाग आहे, लोक ओळखतात त्याला। गावात घडलेल्या प्रकारामागे विरोधक असावेत असा अशोक चव्हाणांचा सूर आहे। मात्र 6 महिन्यांपूर्वी जेव्हा अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये होते तेव्हाही मराठा आंदोलक आणि चव्हाणांमध्ये बाचाबाची झाली होती। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष असताना तुम्ही काय केलं असा सवाल तेव्हा गर्दीमधनं झाल्यानंतर वाद वाढला होता। साहेब एवढा मराठा समाजाचा रोष असताना तुम्ही आज कारखान्यांमध्ये सभा घ्यायची गरज नव्हती, याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करतो मी। अशा आदर्श भाषण मारत असताना तुम्ही सांगू नका। अशोक चव्हाण म्हणतात ते भाजपच्या तोंडातून बोलतात, त्यांचा आरोप काँग्रेसवर असणं स्वाभाविक आहे। काँग्रेसमध्ये होता तर काँग्रेसची भाषा बोलत होते, भाजपमध्ये गेले त्यामुळे ते भाजपची भाषा बोलतात। भाजपच्या तोंडातून जे शब्द निघतात तेच अशोक नेते बोलतात। यशपाल भोसलेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अर्धापूर, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.